तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती फेस रिव्हील व्हिडिओ फायनली। अरे बाबा रुक, वापस करके आता हूँ। वेरी गुड, मिक्स लाया। यही चाहिए था। सब रहता है इसमें, कच्ची इलायची भी। उधर मैं औरतों से पूछा, मैं बोला प्लीज आंटी मेरे को मिक्स क्या रहता है वो दे दो, फिर उसने ये दिया, ले लिया मैंने। सब है ना इसमें। ये मेरे काम का है गाइस, मिक्स अक्खा मसाला। इसको मैं भूज के इसका पाउडर बनाती हूँ। बाकी सब चलाया तो नमक, बिस्किट, पंखा पंखा काको गया वो बन गया। पनीर लाया, वो बहुत अच्छा है। 4 पैकेट लाया। पापड़ी ला के रखो इसके लिए तू। खा के भी क्या याद रखा। बना रही लाया। खजूर, पाइनएप्पल भी ला सकते है तू। पाइनएप्पल हाँ, नहीं था, पर नहीं था। पपाया भी खा सकती हूँ मैं, उसको गैस नहीं होगा पपाया खाने। 2 ही चीजें था, 2 ही चीजें थी उधर। मक्खन भी दे। तेरे को पसंद है क्या पेठा? मत खा। थोड़ा सा, कुछ नहीं होता। सब जाएगा। तू भी खाएगा क्या?
मैं खाना खाने के बाद खाने के लिए लाया वो सब। आइसक्रीम लाने वाला था। गाइस ये लड़का है ना, कल मेरे सामने भुट्टा खा रहा था ऐसे चौ ले लेके। पाप लगेगा तेरा। आई इतना कम? बड़ा पैकेट छोटा धमाका। गाइस थोड़ा सा ही खा रही हूँ। अच्छा है क्या? तो रख फिर। बहुत मीठा है लेकिन। पता है मेरे को। अभी मैं खाना खाने दे मेरे को, रुक जा। गाइस अभी मुझे सब रखने का। वो सो रही ना, थोड़ी परेशान कर रही तेरे को। हाँ ऐसे ही बोला था। ऐसे ही बोला था तो माई का चॉईस है वो। चपटा ही बोल रही थी, चपटा हातातले आणि ते पायातले माय जैसा बड़ा है ना लेकिन। मोठी झाल्यावर घाल ना जरा. पेना आता घालून पाहिजे जरा. बट नोक है रे इसको. थांब ग थांब थांब चुबा तो इसको नोक नाही चुकत. बापू ह्या तर दंडातच चालल्यात. जरा मोठी झाली ना तरी येतात असं थोडं दाब. टाका रे हात. हे टाक. हे घाल ये गिरेगा तो मग काढून ठेव ना. किती मोठे झाले. ओके गाईस, तुम्हाला आमच्या आव्या मॅडम फायनली दिसलेल्याच आहेत. इकडे बघा. तर सांगा आता ह्या आव्या मॅडम कोणासारख्या दिसत आहेत. लवकर लवकर कमेंट करून सांगावे. A few moments later. तोपर्यंत आता त्यांना वॉशिंग मशीन मध्ये कपडे हे करते आणि बाळ आमचा रेस्ट करते म्हणजे खेळती. होप सो. तर यांचं फॅन मी फिट करून देतो. कुठे आहे रे चावी? हा चावी खिशात घेऊन येतो का तू? काकोचं फॅन भरपूर एक हप्त्यापासून गाईज मी त्याच्या मागे लागलेलो नीट करायचं. तर फायनली आता तो नीट होतोय. हे साहिलचं आणि अरुणचं घर आहे. तर मी आता फॅन आणि टेस्टर नाही आणलं. चला. हा पानं कुठं? आणि नट पण असते. दोंडून दे मला.
भेटलेले स्क्रू, फायनली स्क्रू भेटले. थोडा फॅन सेटअप करून आता त्याची टेस्टिंग करूयात. मागच्या वेळेस टेस्टिंग केली होती गाईस, तर सगळं शॉर्ट सर्किट झालं होतं, सगळं ब्लास्ट झालं होतं लाइटिंग. आता याला हे इकडे टांगायचे आहे गाईस. अहो इकडे जुना फोटो काकू आहे, हे माझ्या पप्पाचे भाऊ आहेत, साहिल आहे आणि खुशी आहे. हे लोक छोटे छोटे आहेत बघा, खुशी आणि साहिल. अरुण तेव्हा झाला नव्हता. आणि हे आहेत माझ्या पप्पाचे भाऊ जे ऑफ झालेले आहेत, आणि नंतर अरुण झाला. हे ऑफ झाल्यावरती म्हणजे अरुण झालेलं तेव्हा ऑफ झाले. अरुण खूप छोटा होता तेव्हा. मग आता हे 4 जण राहतात घरामध्ये. हे घर आहे यांचं. घर नवीन बनवायचं आहे यांना. आपला फॅन वापरत होते लोक, त्यांना फॅन नव्हतं तर हा वापरत होते. मग म्हणून मी एवढं मागे लागलेलो हे बनवायचं. आता हा फायनली बनला आहे. ओके, आता बघू चालू होतं का. आता काय रे, चालूच नाही झाला. बाहेर खराब वाटतंय. तर गाईज फायनली आपल्या बेबीचा फेस रिव्हील झालेला आहे. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. खूप छान छान कमेंट केले असतील तुम्ही. थँक्यू सो मच त्या सर्व कमेंट्ससाठी. आणि मी म्हणजे विचार प्रज्ञाचा माइंडमध्ये एक हे होतं की आपण फेस रिव्हील डायरेक्ट 1 वर्षानंतर करू. पण मग तिच्या आपण जे ब्लॉग्स काढतो ते मेमरीजसाठी काढतो. मग मेमरीजमध्ये तिचा 1 वर्ष राहिलं नसतं. म्हणजे ती थोडीशी कळती समजदार झाली असते. तेव्हा तिने विचारलं असतं की बाबा माझे लहानपणाचे व्हिडिओज कुठे आहेत. तर मग त्यासाठी मी डिसाईड केलं की 1 मंथ जेव्हा तिचं कंप्लीट होईल तेव्हा तिला फेस रिव्हील करून टाकू. म्हणजे आपल्याला तिचे जे क्यूट मोमेंट्स असतील, आपल्या छान छान मेमरीज असतील त्या रेकॉर्ड करता येतील. मग ते व्लॉगच्या थ्रू आपल्याला ते कधीही आपल्याला बघता येईल. सो त्यासाठी आज फायनल केली होती डेट फेस रिव्हीलची 25 जुलै. आणि 26 जुलैला होणार आहे रिलीज डेडपूल. थोड्या वेळाने भेटूया. असंच प्रेम असू द्या प्लीज, असंच प्रेम असू द्या नेहमी गाईस. आणि आपल्या आजीबाईला सुद्धा आपल्या म्हणजे तिला तिच्या कानातले खूप दिवसापासून घ्यायचे होते. तर थोडंसं कॉन्ट्रीब्युशन केलं आणि मग घेतले आम्ही दोघांनी मिळून. म्हणजे मी आणि माईने तिच्यासाठी स्वतःसाठी सेल्फ गिफ्ट. ते तुम्हाला दाखवलं नाही. ती लगेच निघून गेली घाई. तिला भूक लागली होती, ती जेवायला गेली निघून. नेक्स्ट टाइम आता ती जेव्हा घालेल ते कानातले असे मोठे असे फ्लावर्स टाइप आहे. भाषण करता रहता बस, काम धाम में भी हाथ बटाया कर थोड़ा. बर्तन धो के काम चोर कहीं का. गाइस बर्तन धोने लग चल. चला गाइस भेटूयात थोड्या वेळाने. मला भांडे घासायचे आहेत. बाय बाय. काय सांगू तुम्हाला मी माझी दुःखद कहाणी. आमचे मॅडम उठलेलं आहे. इकडे केव केव करत. कसे उठते मॅडम? कसे मॅडम उठते लगेच केव केव करत? हा अरे ऐसे क्या देख रहे हो? हा हे बुबडी आवडे. अयो 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 अयो. हा घेऊ तुला घेऊ चल. हा असं मॅडमला घेतलं की मॅडम एकदम शांत ना मॅडम. हो मॅडम, मांडीची सवय लागली आमच्या बाईला. ए आवडीची मम्मी इकडे बिझी आहे घर साफसफ करण्यामध्ये. झाडूचं हे एक तुटलंय तर त्याचा स्क्रू हरवलाय. याचा एक ह्या साईडचा स्क्रू हरवलाय. त्या स्क्रू शोधते ती लावायसाठी. हे बघा कन्फ्यूज फेस, मेसेज कन्फ्यूज. अरे हे कोणता लोक आहे? हा हे असे इमोजी वाले चेहरे का बरं बनवलाय बेबी? ए बेबी काय झालं? क्यों नहीं बोल रहे हो तुम? ओय टकलू. अरे आता तर तू रडत होती एवढ्या जोरात. आता काय झालं तुला? आणला का रे? नाही बसत. बसतं का? लावून बघ ना, तुझ्या हातात आहे ना ते स्क्रू.
काय झालं बेबी? अयो अयो हसती 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 ते उसका वो खिला किधर खिल ये रे खिल रहा है वो ऐसा लेके नहीं का केले आहे ती का? हा ये ला त्याला म्हणलं स्क्रू आणतात ते स्क्रू म्हणजे तुला कळतं का स्क्रू काय असतं? को बोली थी किसको भेजा काय गधे गाड्या पोरं गाई. अरे जा असं ते गेला आता ते येडा ते 4 घंटे येत नाही. वाकडी मान ते इकडं काय आहे वाकड्याचं वाकड्या साईडला. अयो राग आला रे बाबा. आळस झोप आली. झोपा झोपा. झोप आली बघा. फक्त तिला असं खाली टाकलंय मी खाली आहे म्हणून तिला रिअलाइज झालं की ती लगेच रडायला लागते. आणि रात्री पण असंच करते ही म्हणून आमच्या झोपी इनकम्प्लीट राहतात. तर गाईस आजपासून आपल्या ब्लॉगमध्ये या छोट्या मॅडम दिसणार आहेत. छोटूशा एकदम असा आळशी चेहरा घेऊन की नॉट इंटरेस्टेड इन एनिथिंग. तिला कशाहून काहीच गरज नाही आहे. बघा झोपली. असं कोण झोपतं? पहिल्यांदा असं बाळ बघितलं मी जे असं झोपतो. डोळे उघडे ठेवून कर दिया उससे पहले डोळे उघडे ठेवून झोपते. दूसरा ढूंढ के अरे हसली 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 हसू हसू केला हसू हसू केला. झोपतच असत्या मान कौन प्रज्ञा क्या? हो गया क्या तेरा काम? मैंने कर लिया दूसरा खिला लगा दिया जुगाड कर दिया. जुगाडू करण्या. हे बघा झोपत असतंय आमचा येडा बाळ. हसा हसा चिकन बनाने का हसा. ओ ॲटिट्यूड गर्ल. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? मुलगा झालं मुलगी झालं मुलगी झाली. मुलगी झाली. आम्हाला मुलगी झाली. गोल गोल मुलगी झाली. गोल गोल मुलगी झाली. तिला राग येतो काहीच परेशान केलं आणि तिचे पप्पे बिप्पे घेतले आणि सारखे लगेच रडायला लागते. ओके ओके थोड्या वेळाने भेटू. आता आमचा मूड खराब आहे ना. आमचा मूड सध्या लेझी आहे. बघा आमचा मूड कसा लेझी आहे बघा बघा. लेझी आहे. जाऊ द्या थोड्या वेळाने भेटू. अरे बापरे असं दिवसभर हिला बघू बघून मी थकू शकत नाही. असं वाटतं हिच्याकडे दिवसभर बघतच राहावा. आताच त्यांचं फॅन बसून आलोय गाईस. प्रज्ञा घर पुसते म्हणून मी बाहेर बसलोय. इकडे आपल्या समाज मंदिरासमोर येऊन बसलोय. फॅन ओके झाला वर्किंग. मस्त काम करतोय फॅन. आता थोडा वेळ बसतो इकडे घर सुकेपर्यंत. स्वागत करने के लिए खड़े गए ना. हाँ गंदे से खरकट फेकायचं आहे. खरकट इज परमानेंट. थक गई गाइस. एकदम मस्त रिमझिम बारिश होती है. सी गाइस खूप सुंदर वातावरण आहे. मी इथे उभा राहिलो जस्ट बिकॉज चिल करतोय फील करतोय वातावरण. क्या बना रही हो? चिकन क्या ग्रेवी? ग्रेवी एकदम ज़्यादा ग्रेवी वाला ऐसा. हाँ ओ माय गॉड. भरपूर दिवसानंतर चिकन भेटतंय खायला प्रज्ञाच्या हाताचं. क्या झूठ बोलता है. दिन शैतान मूवी देखते देखते तो चिकन कहीं खा रहे थे कि मटन था. चिकन था नाही मटन खाणार आहे. बापरे बाळा झोपलाय शांत. बाळाला काही टेन्शन नाही. आणि गाईस हे बघा झाडी असे हे मासे पिसा असल्यावरती ना सेफ ठेवते आमच्या बाळाला. आणि काय हे फोडणी वगैरे द्यायचं असलं ना तर हिला मी घेऊन तिकडे दरवाजावर जात असतो तिकडे घेऊन. किंवा
तिकडे मागच्या घरात जात असतो फोडणी देईपर्यंत, बिकॉज हिला त्रास नाही झाला पाहिजे या व्यक्तीला. हे व्यक्ती सुकून नाही झोपलाय. अभी तो ये रस्सा ले इसका तेरे लिए ये करेगी ना. सुबह पीऊंगी और मैं खाऊंगी भी तीखा. क्यों रे? कम तीखा बना दे. कम तीखा बना दे ताकि तू खा पाए. हाँ, तू पहले जब खा पाती थी तब तुझे चिकन तो अच्छा नहीं लगता था. बिचारी हळूहळू करते चालू सगळं खायला, बस मर्यादेमध्ये. Few moments later. 2018 से अभी तक बिना कुछ एक्चुअली करे ये बंदा 2 करोड़ से ज्यादा कमा चुका है. इस फोटो में लेडी ने साड़ी पहनी है. 7 वाजलेत, आम्हाला जेवायचं आहे. लाईट गेली गाईस, आता लाईट आल्यावरती जेवण करूयात. भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, 1 मंथ सेलिब्रेशन सुद्धा करायचं आहे. ओके.